हॅलो आता या ठिकाणी गवळीन गणराजन नवमीला आता आपण प्रथम कार्य जे वंदन करतो त्यावेळी आपण गणेशाचं नामस्मरण करतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे गणेशाचा जन्म कसा झाला हा पार्वतीच्या मळाच्या रूपाने गणेशाचा जन्म झालाय आणि ज्यावेळी गणेशाचा जन्म झाल्यानंतर गणेश ज्यावेळी प्रगट होतो तेव्हा या ठिकाणी आता उंदरावरून गणेश प्रगट झालेला आहे आणि उंदरावरून ज्यावेळी गणेश प्रगट झाला त्यावेळी आभार हे खाली धरतीवरती आलेलं आहे गणेशाला वंदन करण्यासाठी पुढे 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 गणेश प्रगट झालेले आणि गणेश प्रगट होताना प्रत्येक देवाला प्रत्येक देवाला आपलं वाहन असावं होतं आणि गणेश उंदरावरून या ठिकाणी प्रगट झालेला आहे आणि प्रगट होताना पायामध्ये चार वगैरे बांधून आणि ते चंद्रमाच्या भेटीला जात आहे पुढे पहा ज्यावेळी चंद्राच्या भेटीला जात असताना त्या ठिकाणी भुजंग आडवा आल्याच्या नंतर गणेश त्या आपल्या घोड्यावरून कलटला म्हणजे खाली पडलेला आहे आणि हे पाहून चंद्राला जो गर्व झाला होता तो चंद्र खदा हसायला लागलाय आणि त्याचबरोबर गणेश क्रोधाने चंद्राला शाप देतोय पुढे आहे का Oh
त्या वाटेमध्ये आडवा भुजंग येऊन भुजंगाराने ज्यावेळी पुष्कार मानला त्यावेळी चंद्र गणपती हा कलंडर आहे आणि चंद्र खडाखडा हसला आणि त्याचबरोबर चंद्राला जो कोप आला, गणेशाला कोप आला, तो चंद्राला शाप दिलाय. शाप दिला तर काय शाप दिलाय? ज्यावेळी गणेश चतुर्थीच्या वेळी तुझं या पृथ्वी तलावावरती मानवच नव्हे तर पशु पक्षी तुझं त्या दिवशी तोड बघणार नाही. आणि आपण ज्यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्राचं तोड बघत नाही तर तो गणेशाने चंद्राला दिलेला शाप आहे. आता तो शाप मुक्त कसा होणार तो पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.